ही एक शुभचंद्राची आहे आणि देवीचं महात्म्य, देवी आपल्याकडे त्या दिवशी हसत खेळ यावे यासाठी देवीचा नामजप आरती केली पाहिजे, देवीचे भक्तगीत म्हटले गेले पाहिजे आणि नामजप करताना मनापासून नामजप करणं गरजेचं आहे. नाहीतर फक्त जायचंच आहे, प्रसाद घ्या आणि जा असं नाही केलं पाहिजे. इतक्या उत्साहाने आणि उल्हासित मनाने जे तुम्ही गाणी म्हणतात खूप आनंद आहे. आमची तुम्हाला एकच विनंती असेल की प्रत्येका ठिकाणी हा जो पौर्णिमा उत्सव बंद झाला नाही पाहिजे प्रत्येक देवीचा. आणि एक मी सर्व बांधवांना विनंती करेल की तुम्ही जो 16 कुलस्वामिनी कार्यक्रम करतात नाशिक शहरामध्ये वेगळा वेगळा परिधानी होत असतो, तर माझी एक इच्छा असेल की समाज बांधवांनी एकत्रित करून एक नाशिक शहरामध्ये अशी देवीची 16 देवींची एका टायमाला 16 देवी पालखी ठेवायच्या. जे आपण लग्नामध्ये देव्या घेतो ना, या देव्या एकत्र करायच्या, 16 देवींची पालखी करायची आणि पालखी निवारणा म्हणजे पालखीची मिरवणूक शोभायात्रा काढा आणि कुठलाही याच्यामध्ये करा. खूप सुंदरसा कार्यक्रम, याला 16 कुलस्वामींचा खूप मोठा कार्यक्रम म्हटला जाईल. तीच खरी आपण यात्रा करा, 16 देवीला जा. तसं आपण म्हणतो हेच आहेत आपले चारीधाम आई वडील, तसं आपण जर 16 कुलस्वामींची यात्रा तिकडे जाण्यापेक्षा तुमच्या सर्व कुलस्वामींनी एकत्र करा. तुम्ही आपण सर्व समाज बांधवांनी एकत्र व्हा. कोतकर वेगळे जोगेश्वरीवाले वेगळे असं न करता एकत्रित करा. पहा तुम्ही खूप चांगलं कार्य असेल अशी माझी विनंती आहे. आम्ही जळगाव शहरामध्ये गेल्या 12 वर्षापासून आम्ही पालखी काढत आहोत आणि त्या पालखी योजनेसाठी काही मार्गदर्शन लागलं. नक्कीच मी 2 दिवस तुमच्याकडे मुक्कामाला येईल आणि त्याचं नक्कीच तुम्हाला मी सार्थन केल्याशिवाय राहणार नाही. जोरात चालू करा, जोरात राहू. सर्वांनी एकदा हात जोडायचे आहेत. हात जोडून आपण माझ्या मागे म्हणूया, नंतर नामजप काय असेल त्याप्रमाणे घेऊया. माते तुझे ध्यान आम्हासी लाभो, तुझे नाम आमच्या मुखात राहो. माते तुझे आम्ही दासानु दास, भोळ्या भावाने करीतो तुझी सेवा. भोळ्या भक्तीने केली तुझी पूजा. पौर्णिमा उत्सव साजरा केला, हात जोडून करतो विनंती तुझला. झाली असेल काही चूक भूल, माफ कर बालकाला. अशीच कृपा राहू दे आमच्यावरती, मस्तक ठेवितो तुझ्या चरणी. मस्तक ठेवितो तुझ्या चरणी. बोला आशापुरी माता की